इकडे आला सांगून कसा मागायला मला या माझी स्टिक तसं फुसफुस करायला होते खालायला ते काय तर ए बर नोट बर ए थांबा इकडे कशाला आणखी तिकडे मुलगा अडकले ना कशाला थोडं जाम झालं गुंडाळे कुठेतरी असले कुठं ते हे येईल ते काय हो साईड लावा साईड लावा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो याच्यासाठी असं म्हणतोय की आपण असे घरात साप घेऊन राहत असतो जनता प्लॉट इंदिरा कॉलनी इथं याही अगोदर मी साप पकडलेत पूर्ण ओपन परिसर बाजूला गडाच्या पायथ्याशी बरोबर असलेली घरं आहेत आणि अडचण ठिकाण बघू शकता इथं उंदीर आणि सगळं गोडाऊन केलेलं आहे म्हणजे तिथं खाद्यावर भरतात त्यामुळे पत्रे घालताना हे पॅक करणं फार गरजेचं आहे तुम्ही 2 खोल्यांच्या घरामध्ये राहा पण ते स्वच्छता मेंटेन ठेवणे आणि उंदीर येत असणारी जागा शक्यतो तुम्ही बंद करा साप न येण्यासाठी सर्वात मोठा पर्याय म्हणजे त्याचं खाद्य आपल्याजवळ नसणं आणि एवढा मोठा ना खरं तर त्यांना उंदीर पडला म्हणून दिसला लक्षात घ्या नाही तर कळलंही नसतं आणि याला काढणं एवढं कठीण होतं कारण पत्रे वरती याच्यावरती बांधकाम केलं आहे फार कठीण होतं लक्षात घ्या आणि अशा वेळेला धोकाही पत्करावं लागतंय साधारण 5 वर्ष वयाचा हा भला मोठा नाग साधारण मी अर्धा तास प्रयत्न करतोय आणि तो आरामात सापडला तरी म्हणावं लागेल कारण त्यातून आम्हाला काठी जाण्यासाठी तरी जागा होती तुम्ही जे बघितला आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आपल्या घरातनं राहत असताना तुम्ही लहान घरात मोठ्या घरात असू देत साप उंदीर बेडूक आहे तिथं त्यांच्यासाठी येऊ शकतात आपण काळजी घेणं गरजेचं आहे खरं तर इथल्या लोकांना खाली बसलेल्या लोकांना पत्ताही नव्हता की वरती साप आहे उंदीरचं पिल्लू पडल्यानंतर त्यांना कळलं आणि उंदीर खाण्यासाठी साप येतात त्याच्यावरून ते स्पष्ट होतं लक्षात घ्या स्वतः चावत नाहीत पण आपला हात पाय लागू नये ही काळजी घेणं गरजेचं लक्षात घ्या दिवसभरात पाऊस नंतर ऊन असल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात साप आहेत आणि सगळेच असे उन्हाच्या ठिकाणी येतात खात्याच्या ठिकाणी येतात त्यामुळे सगळ्या लोकांनी काळजी घेणं आपल्या डोक्यात ठेवणं हे स्वच्छता मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे धन्यवाद